आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे। आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। काल त्यांनी एक वक्तव्य केलं की विदर्भातल्या कुणब्याप्रमाणे आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र द्या। तर तुम्ही याच्यावर काय सांगणार? नाही, हे बघा, विदर्भातला जर आपण विचार केला तर विदर्भातला 90% कुणबी हा मूळता कुणबी आहे। त्याच्यामुळे मराठ्यामधून कुणबी झाला हे नाही, सत्य नाही आहे। आम्ही जन्मजात पिढ्यानपिढ्या आमच्या सर्व कागदपत्रावर विदर्भातील 90% लोकांच्या कुणबीच लिहिलेला आहे। अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ इकडले काही लोक जे होते ज्यांच्या कागदपत्रांवरती मराठा लिहिलेलं होतं, जेव्हा या देशाचं संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू होती, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य होते। त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आरक्षण हे समाजाला मिळते, जातीला मिळत नाही, आरक्षण हे जातीला मिळतं, समाजाला नाही, आणि म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आव्हान केलं अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये की ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावरती मराठा हे लिहिलेलं असेल त्यांनी तो बदलवून कुणबी करावं। आणि म्हणून या देशात संविधान लागू होण्याच्या पूर्वीच ज्यांना तसं वाटलं त्या 5% लोकांनी मराठी ही कागदपत्रावरती जे लिहिलेलं होतं ते बदलून त्यावेळी कुणबी केलं। आणि म्हणून हे सर्व विदर्भातील कुणबी किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी हे संविधान लागू व्हायच्या पूर्वीपासूनच कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहेत। त्याच्यामुळे आता ते जे म्हणतात की द्या त्याप्रमाणे आज जात बदलू शकते की नाही बदलू शकत हा प्रश्न राज्य सरकारचा, न्यायालयाचा आहे। मी त्याच्यावरती वक्तव्य नाही। आता ते म्हणतात ते शक्य आहे का? विदर्भातल्या कुणब्याप्रमाणे त्यांना कुणबी ओबीसी कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य आहे? माझ्या ज्ञानाप्रमाणे नाही आहे, कारण आजच्या घडीला एखाद्या व्यक्तीची जात बदलवण्याचा अधिकार ना तर सरकारला आहे ना न्यायालयाला आहे। म्हणून आपण त्यांची मागणी आहे, आता सरकार त्याचा विचार करेल। तुम्हाला ऑब्जेक्शन आहे का? ती मागणी मान्य झाली तर ऑब्जेक्शन आहे का? नाही, आमचा आक्षेप तर आधीपासूनच आहे ना। आमचं जे आंदोलन चाललं त्याच्यामध्ये आमची मागणी काय होती की कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देता कामा नये, आणि सरकारने आम्हाला तसं लिहून दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पडताळणी केल्याशिवाय सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। जर सरकारकडे अशी कुठल्या प्रकारची प्रोव्हिजन असती तर सरकारने आम्हाला लिहून दिलं नसतं किंवा आतापर्यंत त्यांची मागणी पूर्ण झाली असती। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन आले। चर्चा आहे की मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी ते दिल्लीत गेलेले आहे। नाही, दिल्लीमध्ये गेले असतील, मी स्वागत करतो। त्यांनी मोदी साहेबांकडनं, केंद्र सरकारकडनं सर्वोच्च न्यायालयाने जी 50% अट घातलेली आहे ती 50% अट रद्द करून आणावी, आणि मराठा समाजाला जे त्यांनी 12 आणि 13% आरक्षण दिलं होतं ते पुन्हा घोषित करावं। त्यांचाही प्रश्न सुटेल, आमचाही प्रश्न सुटेल। सदावर्ते यांच्या गाडीची मराठा आंदोलकांनी तोडफोड केलेली आहे। हिंसक होत चाललेलं आंदोलन आहे, आक्रमक होत आहे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी। नाही, त्यांच्या गाडीची तोडफोड केली त्याचा मी निषेध करतो। या देशामध्ये संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। एखाद्याला एखादी गोष्ट योग्य वाटते म्हणून ती सर्वांनाच योग्य वाटली पाहिजे असं नाही, आणि त्याच्यामुळे वादविवाद, मतभेद, विचारामध्ये हे तफावत राहणार आहे। पण त्याच्यामुळे एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीशी सहमत नाही आणि म्हणून त्याच्या संपत्तीचं, त्याच्या गाडीजोळाचं नुकसान करावं या मताशी मी सहमत नाही, म्हणून झालेल्या गोष्टीचा मी निषेध करतो। जरांगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करायला पाहिजे की अहिंसक आंदोलन करायला। त्यांनी केलं आहे तसं, परंतु ते हिंसक होताना दिसतंय। आता कसं आहे की हे आंदोलन गावागावामध्ये पोहोचलेलं आहे, आणि म्हणून जरांगे पाटील जे वारंवार आव्हान करतात की आपलं आंदोलन हे शांततेचं आहे, लोकांनी त्याचा रिस्पेक्ट करावा, मान ठेवावा, आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार नाही याची दखल लोकांनी घ्यावी, याचं मी सुद्धा त्यांच्या वतीने आणि आवाहन करतो। शेवटचा प्रश्न, आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे, काही हिंसक घटना घडत आहेत, आत्महत्या वाढलेल्या आहे, सरकारवरही दबाव आहे, अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय झाला तर काय भूमिका असेल? नाही, हे बघा, ज्या दिवशी सरकार सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या मनस्थितीत येतील किंवा देण्याचा विचार करतील, निर्णय घेतील, त्या दिवशी या राज्यातील ओबीसी समाज ते खपवून घेणार नाही, सहन करणार नाही, देऊ देणार नाही, कारण तो आमचा संविधानिक अधिकार आहे। आणि आम्ही ओबीसी
आमच्या संविधानिक अधिकारावर कधीही गदा येऊ देणार नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.